देवळाली मतदारसंघातील शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर राजश्री अहिरराव यांचा संपूर्ण देवळाली मतदारसंघात त्यांच्या कामकाजाबद्दल विविध चर्चा होत आहेत। याबाबतच जागर महाराष्ट्र न्यूजने महिलांकडून थोडक्यात आढावा घेतला आहे। माझं नाव लक्ष्मी घोरपडे, लक्ष्मी समाधान घोरपडे। माझ्या राशन कार्डचं खूप अडचणी होत्या, पण ताईंमुळे मला राशन कार्ड लवकर मिळाले आणि राशन कार्डचे खूप प्रॉब्लेम होते। माझ्या राशन कार्डामुळे मला खूप चक्कर मारावं लागले आणि त्याच्यावर सही, ज्याच्यावर नंबर वगैरे मिळत नव्हते, ते ताईंमुळे लवकर नंबर मिळाला आणि आम्ही ताईंना जाऊन भेटलो। ताई म्हटले की मी तुमचं काम सक्सेस करते, म्हणून ते सगळे काम व्यवस्थित झाले। आणि मधले लोक आम्हाला खूप अडचणी देत होते, मधले लोक आम्हाला खूप म्हणजे सांगत होते की तुम्ही उद्या या, परवा या, 2-3 दिवसांनी या, असं सांगत होते। पण आम्ही ताईंना भेटलो, ताई म्हटले की तुमचं काम मी लवकर करते, म्हणून आम्हाला राशन कार्डचं लवकर काम मिळालं। आणि माझ्या मुलीमुळे माझ्या सासूंना खूप म्हणजे प्रॉब्लेम झालेले होते, ते सगळे सॉल्व्ह झाले आणि माझ्या दीदीला पण शिक्षण व्यवस्थित पूर्ण मिळतंय आणि माझ्या सासूचं ते शेत फॉर्म असतो ना, तो पण भरलाय, सगळं क्लिअर व्यवस्थित झालंय ना। मी अलका बाबा सोरे बोलते। या माडसंगी गावामध्ये गाय गरिबांना राशन कार्ड भेटत नव्हतं, मिळत नव्हतं, कोणी काढून देत नव्हतं। पण मग अहिरराव मॅडम मुळे ते कार्ड मिळाले, त्याच्यापासून आम्हाला बराचसा फायदा झाला। पण रेशन कार्ड काढण्यासाठी दारोदार फिरावं लागलं आम्हाला आणि पैसे देऊन सुद्धा ते कार्ड कोणी म्हणजे काढून देत नव्हतं। पण मग मॅडमने आम्हाला दिले, ते रेशन कार्ड दिले मोफत। त्या रेशन कार्डामुळे आता आम्हाला खूप फायदा होतोय दवाखान्यामध्ये, रेशन मध्ये। धन्यवाद। एवढं। आम्ही चंद्रकला भाऊसाहेब डंबाळे माडसांगी बोलते। मॅडम आमचं आज रेशन कार्डाचं खूप अडचणी होत्या आम्हाला, पण आमचं रेशन कार्डामुळे सगळे कामं झाले, आम्हाला सगळे योजना भेटती। पण आमचं एकच म्हणणं आहे की या गावात दारू आम्हाला नाही पाहिजे। आम्ही लय प्रकार केले, पण आम्हाला या गावात कोणी साथ देती नाही। आम्ही लय हिंडतो, पण आम्हाला कोणी असं आमच्या पाठोशी उभं राहत नाही। मी सुनंदा नंदराम पेखळे, राहणार माडसांगी। परत राजश्री ताई अहिरराव यांच्याबद्दल मी 2 शब्द बोलते, कारण त्यांनी आमच्या गावाला, माडसांगी या गावाला गरिबांसाठी रेशन कार्ड आणि तसेच खूप सुविधा, म्हणजे ज्या सुविधा मिळतील त्या आमच्या गावापर्यंत त्यांनी पोहोचवल्या। तसेच कोणाचे जातीचे दाखले, कुणाचं काय, ज्या त्या पदावर होत्या तोपर्यंत त्यांनी खूप या माडसांगीला सपोर्ट केला। तर आम्ही माडसांगीच्या सर्व महिला आणि सदस्य, सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य असतील, सर्व नागरिक असतील, ते राजश्री ताई अहिरराव यांना आम्ही धनुष्यबाणाला सपोर्ट करत आहोत। तसेच या गावासाठी ताईंनी स्वतः प्रत्येक गोष्टी, 10वी असेल किंवा कुणाच्या घरी वाढदिवस असेल, त्या प्रत्येक ठिकाणी उपलब्ध असायच्या। त्यामुळे आम्ही राजश्री ताईंसाठी सर्व मतदार आणि बंधू भगिनी सर्व, आणि जे शिंदे साहेब सांगतात, शिंदे साहेबांनी जे आमच्या लाडक्या बहिणींसाठी जे केलं ते खूपच वाखाणण्य जोग आहे। त्यामुळे आम्ही संपूर्ण शिंदे साहेबांना आमचा सपोर्ट राहील। राधाबाई मधुकर खरे बोलते। माझ्या मनक्यांना त्रास होता, मला रेशन कार्ड नव्हतं। मी मॅडम कडे गेले, मॅडम माझं कुठेच इलाज होत नाही, ऑपरेशन करायचंय, रेशन कार्ड नाहीये मला। मॅडम बोलल्या ठीक आहे। अगं माझी 2च दिवस झाले त्या ऑफिस मधून इकडे बदली झाली, पण मी करते काहीतरी। मॅडमने त्या मुलाला बोलून, समाधान म्हणून मुलगा होता, त्याला बोलून माझे कागदपत्र घेतले, मला 2 दिवसात राशन कार्ड दिलं, माझा इलाज झाला, मी मार्गी लागले। मी खूप धन्यवाद देते मॅडमला। अशा मॅडमची आम्हाला खूप गरज। राजश्री अहिरराव मॅडम राशन कार्ड दिले, माझं ऑपरेशन झालं त्या राशन कार्ड मुळे। मी खूप आभारी आहे राजश्री अहिरराव मॅडम। जागर महाराष्ट्र न्यूज साठी अविनाश शिरसाट, नाशिक।